सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिका मिरज विभागीय कार्यालयात जन्ममृत्यू विभागातील सावळा गोंधळ सरता संपेना अशी स्थिती झाली आहे। कार्यालयात दाखले देण्यासाठी 3 ठिकाणी हेलपाटे मारावे लागत असल्याने नागरिक मेटाकुटीस आले आहेत। कर्मचारी संख्या वाढूनही कारभारात सुधारणा होत नसल्याने मिरज सुधार समितीच्या कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले। मिरज शहर हे वैद्यकीय शहर आहे। दररोज अनेक रुग्ण उपचारासाठी मिरजेत येतात, त्यामुळे मिरज शहरात जन्म आणि मृत्यूची नोंद अधिक होत असते। महोदय, जन्म आणि मृत्यूची नोंद न करणारे बहुतांश नागरिक अशिक्षित आणि मध्यमवर्गीयच असतात। महापालिकेने ऑनलाईन दाखले बंद केले आहेत। दाखल्यांसाठी मिरज विभागीय कार्यालयात कर्नाटक, गोवा, कोकणसह अन्य भागातून दररोज शेकडो नागरिक मिरजेला येतात। जून महिन्यात शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया सुरू होत असल्याने पालकांची दाखल्यांसह अन्य कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यास धावपळ होत असते। मात्र महापालिकेत दाखले वितरित करण्याबाबत कोणतेच नियोजन नसल्याने नागरिकांना वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत। 6 महिन्यांपूर्वी दिलेल्या अर्जाची सुद्धा निर्गती होत नसल्याने जन्ममृत्यू कार्यालयातील कर्मचारी संख्या वाढवण्याची मागणी मिरज सुधार समितीने केली होती। याची दखल घेत जन्ममृत्यू विभागात कर्मचारी संख्या वाढवली, तरीही एकाच कार्यालयात 3 ठिकाणी दाखले वितरित करण्याचे काम होत असल्याने वरखाली हेलपाटे मारून नागरिक मेटाकुटीस आले आहेत। म्हणून गुरुवारी मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेट ए काझी, अध्यक्ष राकेश तामगावे, उपाध्यक्ष संतोष जेडगे, कार्यवाह आसिफ निपाणेकर, अफजल बुजुर्ग, नरेश सातपुते, अभिजित दाणेकर, वसीम सय्यद आदी सदस्यांनी जन्ममृत्यू विभागातील अधिकारी मुकेश मिरजकर यांना जाब विचारत कामात सुसूत्रता आणण्याची मागणी केली। मिरज शहर सुधार समितीचा शिष्टमंडळ आम्ही स्वतःहून इथं महापालिकेतील जन्ममृत्यू विभागाची भेट घेतली असता इथं असलेली गर्दी ही मोठ्या प्रमाणात आहे। लोक खेडोपाडी, कर्नाटक, इतर राज्यातून इथं जन्म झालेल्या पाल्यांचे दाखले घेण्यासाठी हेरझार मारत आहे। आम्ही वेळोवेळी या संदर्भात महापालिकेला मागणी केली होती, त्याच्या अनुसरून त्यांनी स्टाफ वाढवला, पण 3 ठिकाणी दाखले वाटप होत असल्यामुळे आणि ह्यांच्या दप्तर दिरंगाईच्या कारणामुळे 6 महिने झाले लोकांचे दाखले वाटप होत नाही आहे। लोक बेजार झालेले आहेत। तर या संदर्भात जर का महापालिकेने पुढच्या आठवडाभरात ही सगळी यंत्रणा सुधारली नाही आणि एकाच ठिकाणी दाखले वितरित करण्याचा त्यांनी कार्यक्रम अवलंबला नाही तर पुढील काळात मिरज शहर सुधार समिती यांना मोठ्या प्रमाणात जाब विचारल्याशिवाय राहणार।